नमस्कार. नैनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन, झणझणीत आणि तरतरीत मिसळ पाव. सर्वात आधी कुकरमध्ये मोड आलेली मटकी, बटाट्याच्या फोडी, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित शिजवून घेऊया. मिसळीच्या मुख्य चवीसाठी कांदा आणि सुकं खोबरं छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. त्यात आलं लसूण घालून मिक्सरला त्याचं एकदम बारीक वाटण तयार करा. आता कढईत भरपूर तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि आपला घरगुती कांदा लसूण मसाला टाका. तयार वाटण तेलात परतून त्यात शिजवलेली मटकी आणि गरम पाणी ओता. बघा काय छान लाल तरी आली आहे. आता खरी मजा. एका बाउलमध्ये आधी शिजवलेली मटकी घ्या, त्यावर भरपूर कुरकुरीत फरसाण टाका आणि वरून हा गरमागरम झणझणीत रस्सा ओता. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून गरमागरम पावासोबत याचा आस्वाद घ्या. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना? मग नक्की ट्राय करा आणि अशाच चविष्ट रेसिपीजसाठी नैनाज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.